भद्रा गोदावरी एकपणाचे भक्ती पाणी मातीच्या गावरी हिमथडीचा चट्टानाया हिमथडीच्या चट्टानाया यमुनेचे पाणी वाहता जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा किती नामा किती मुळी गणगणनाया रवा आसमानाच्या सुलतानीला प्रभावती दिवा सह्याद्रीचा सिंहगड सह्याद्रीचा सिंहगड शिवशंभूराजा कधीतरी तुझा कुंतला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज की बरोबर. एक दोन मुद्दे फक्त समीर कर्मांची क्लिअर करतो आणि मी माझ्या पद्धतीत गजर सादर करणार आहे. सन्मानाने आबा सावंत यांनी 50 रुपयाचे बक्षीस दिले. त्यांनी सांगितलं बुवा भाकड कथा काय लावू नका. दोन्ही बोला सांगितलंय भजन सादरीकरण 100% आणि राहता राहिला विषय बुवा तामाणेकर कुटुंबियांचा. मी सुरुवातीत बोललोय त्या बोलल्यानंतर तुझे काम उघडे होते. कदाचित डायबिटीसमुळे काय पण कमी येतं आपला शक्य. माझा तो विषय नाही काय विंचू पिंडीवरी बैसला देव तुझ्या नावडे त्याला तेथे पैजाराचे काम व्हावे अधमासी अधम. मी एक वाक्य सांगितलं त्याचा अर्थ तू वेगळं घेतलं. तू मागाशी म्हशीचा विषय वेगळ्या अर्थाने घेतलं. तू फुगडीचा विषय तू तुझ्या बायको बरोबर घाली होतं. मी म्हणतो म्हशी बरोबर घाली होते. हे विषय शेवटी तुझ्या शिक्षणाचा विषय आहे. त्याच्यावर मी काय बोलणार नाही कारण संस्कार सांगून जातो परिवार कसा आहे. संस्कार सांगून जातो परिवार कसा आहे. वाचा सांगून जाते माणूस कसा आहे. संवाद सांगून जातो ज्ञान किती आहे. म्हणजे माणसाच्या संवादावर समजतं की आपल्याला ज्ञान किती आहे. एक विषय घेतला तर तो वेगळ्या अर्थाने तो समीर कदम बोलतोय. मला त्याच्याशी काही देणं गेलं नाही. फक्त विषय सांगतो की तुझ्या बरोबर बारी आल्यानंतर मी नाही म्हणायचो. ती केवळ मैत्री टिकवलेली होती. मायबाप प्रेक्षकांना समजायला पाहिजे याची. आणि ते या माध्यमातून लोकेबुवा पर्यंत पण जाऊ दे कारण लोकेबुवाचे माझे अतिशय जाणीव संबंध आहेत. जिव्हाळ्याचे आहेत आणि जास्त कार्यक्रम आमच्या दोघांमध्ये जे होतात ते जास्त होतात. लोकेबुवानी याची मांडकुलीची कुठेतरी या साईडला कुठेतरी बारी होती तेंडोली आणि त्या तेंडोलीची बारी इथे युट्यूबवर आहे. त्या बारीमध्ये ह्यांचं बोलणं एवढ्या लेवलला गेलं. तुझं म्हणजे एखाद्या बुवाला 6 महिन्याच्या आत खुर्चीला वगैरे लावणं हे वाक्य तुझी मला वैयक्तिक आवडली नाही म्हणून मी माझ्या मित्रासाठी बारी तुझ्या बरोबर बंद केलेली. आज 4-5 वर्षानंतर जेव्हा उरोज पोलीस स्टेशनचा फोन आला आणि राजेश महाडेश्वरने फोन केला की बुवा बारी करायची आहे. विचारतात मांजरेकरांना बारी करायची आहे तर माता तिने सांगितलं की मी म्हटलं ठीक आहे मी करतो कारण उरोज पोलीस स्टेशन जवळ आहे का. आणि तर मी म्हटलं समोर कोण आहे तर समोर समीर कदम आहे. तर मी म्हटलं की समीर कदम बरोबर मी बारी घेत नाही. तर त्यांनी सांगितलं नाही बुवा तुम्हाला ही बारी करायला पाहिजे. आणि उरोज पोलीस स्टेशनवरनं फोन आणि त्या एकमेव कारणामुळे गणपतीला स्मरून सांगतो तुझ्याबरोबर बारी घेतली. याचा अर्थ काय मी मोठं नाही आणि काय असा विषय नाही. केवळ भजनी मध्ये या लेवलला तुम्ही बोलता ह्या मागा पटत नव्हता या वयात माझ्या. मी पण पूर्वी बोललो आम्ही सुद्धा लोकबोल माझी भरपूर विषय झाले पण आम्ही पुन्हा तो ट्रॅक बदलून आम्ही कुठेतरी मायबाप प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचतो बुवा आणि आज ते आम्ही देण्याचं काम करतो. तुझ्यासारखे हे मला तो कावळं करणारा माणसा नाही म्हणजे त्या पद्धतीत बोलत नाही. तू आता त्या म्हशीच्या विषयावरून खरी पोचलं मी त्या विषयावरून तुका नाही करू शकते लक्षात घ्या. पण
मग तुझ्या लेवलला जर मी गेलो ना तर माझी लेवल सुद्धा तीच होणार लोक करणार. आणि माझ्याकडनं लोकांची ती अपेक्षा नाही. तू सांगितलंस की अर्जुन म्हणे बसलो कोणाच्या पायाजवळ श्रीकृष्णाजवळ आणि दुर्योधन डोक्याजवळ बसलो. उठल्यानंतर श्रीकृष्ण काय माग तर त्याने सैन्य मागितले आणि तू म्हणालो तू काय म्हणतोस की ह्या श्रीकृष्णामुळे 100 कौरवांचं शेवट झालो. नाही बुवा, श्रीकृष्णामुळे काय झालो. श्रीकृष्ण या केवळ ना कारण होतं. लक्षात घे, श्रीकृष्णाने गीता अर्जुनातच नाही ऐकवली. ती गीता ना त्या ध्वजावर कोण बसलेलं माहितीये ना, रामायणामध्ये जो हनुमंत होतो ना तो त्या द्वापार युगात सुद्धा हनुमंत त्या महाभारताच्या युद्धाच्या वेळेस कुठे बसलेलो होतो, झेंड्यावर बसलेलो होतो. ते का ती गीता ऐकवची होती. आणि राहता राहिला विषय 100 कौरवांचा नाश. तर 100 कौरवांचा नाश हे त्यांच्या मामाने केलेलं आहे शकुनी. तर त्याच्या बापाकडनं त्याने वचन घेतलेला होता. तर तुला माहिती आहे काय, शकुनी लग्न दाखवलेला पायान महाभारताच्या त्या एपिसोड मध्ये तुला डायरेक्ट लग्न दाखवलेला. तो लग्न कधी कशामुळे झालं सांगितलेलं नाही. तर सुबल राजा होतो, सुबल राजा त्याचे 100 मुलगे होते आणि एक मुलगी होती एका गांधारी. त्या गांधारीने लग्न करावं कोणाशी, भीष्माने सांगितलं की आम्ही ह्या धृतराष्ट्राबरोबर लग्न करावं म्हणून शब्द टाकला. सुबल राजा होता ताकदवान, पण भीष्माचार्याचा शब्द कसा मोडायचा म्हणून त्याने गांधारीला त्या धृतराष्ट्राला द्यायची केली. पण गांधारीला एक शाप होता, जर तू लग्न करशील त्याच्याशी, लग्न केल्यानंतर तुझा नवरा मरून जाणार. म्हणून त्या सुबल राजाने आपल्या गांधारीचं पहिलं लग्न बकऱ्याशी लावलं आणि बकऱ्याचा शिर धाडा वेगळा करून तिला विधवा केलं. आणि नंतर लग्न कोणाशी करून दिलं, धृतराष्ट्राची. आणि धृतराष्ट्राच्या कळाला काय कळलं की मला विधवा दिली आहे. म्हणून सुबल राजाने त्याचे 100 पुत्र ह्यांना त्याला बंदिवान केले आणि दर दिवशी त्यांना खाण्यातून काय द्यायचो, एका माणसात 1 तांदूळ असं तो जेवण द्यायचो एवढं. आता सुबल राजा म्हणालो हे एका तांदूळ 1 झील माझं जगतो कशी सगळी माणसं जगणार कशी. पण त्याचा एक मुलगा शकुनी जो होतो शेवटचा तो खूप हुशार होतो. त्या सुबल राजाने बाकीच्या मुलांना जेवण न देता त्या शकुनी द्यायचं त्याला जेवण. का तर तो जीव सगळे एक मरून गेले, शकुनी जिवंत राहिला. त्या शकुनीला काय सांगितलं, उद्या तू जिवंत राहिल्यानंतर तुझे जे कौरव त्यांचं शेवट करूच म्हणून. आणि हे शकुनी विसरेल म्हणून त्याने स्वतः दांडा घेऊन ना त्याच्या पायावर प्रहार केला की ते तर उद्या बापूस मी सुबल राजा मेल्यानंतर तुझ्या लक्षात राहावं का म्हणून शकुनी राजा का लग्न झालेलो. आणि त्याने मरताना सांगितलं की माझ्या पाठीचे आणि माझ्या पायाचे हाड काढून त्याची फासे बनव. शकुनी जो फासे वापरायचो ना ते स्वतःच्या बापाच्या पायापासून आणि मणक्याच्या हाडापासून बनवलेले फासे होते. म्हणून जो सांगेल तो फासा पडायचा. मामाश्री 6 ती 6 पडायचे का तर त्याच्या बापाच्या सांगाड्यात म्हणजे त्या हाडापासून बनवलेले होते आणि त्यामुळे ती 6 पडायचे. आणि बापाचा शब्द माणूसाठी ना 100 शेवट केल्याने काही शिल्लक राहावं नाही. त्यामुळे हे विषय तू माझ्याशी बोला नको, लक्षात घे. हे विषय मला सगळं माहिती आहे. त्यामुळे कोणाचा शेवट कोणामुळे झालो, जो जन्मात दिलो ना तो आपल्या कर्मानच मरतो. लक्षात घे समरे हे अरे बघ तो कर्मानच मरतो. इकडे बायकांची नोकरदारी घेऊन करून नाही तू, तुझ्यावर संस्कार चांगले झाले असतील ना, तुझा शिवाय तू डायबिटीस आता खराब आहे ना, होय ना, मग तुझ्या झिलाचा उद्यापासून पी तर खराब नाही. मी सांगतो उद्यापासून तुझ्या झिलाचा पी. तू सांगतो माझं जॅकेट म्हणे कडे नव्हता कडे म्हणजे तुझ्या बायकोचा विषय सांगितलं. नाही तर त्या गणपतीच म्हणून सांगलं तू खोटा बोललं, खरा नाही बायको धरून नाही बोललो म्हणून. अरे काहीतरी थोडी म्हणून त्यांनी सांगितलं की भाकड काटा लावू नको म्हणून. आणि तुझ्यामुळे माका त्यांचं त्या ऐकांचं घ्यावं लागलं सावंतांचं. मागे बस रे एका कसं फोडका होतो तो बघ बस चांगल्या गोष्टी सांगणार. अरे त्या तामाणकर कुटुंबियांबद्दल मला एक सांगा. तामाणकर कुटुंबियांची बद्दल वावर करायची गरजच नाही. ज्या गावात राहणाऱ्या माणसाच्या घराचे आजूबाजूला संबंध बऱ्यापैकी चांगले ते कशावरून करतो. एखादा कार्यक्रम केल्यानंतर 4 लोक गेले ना की समजताच्या माणसाची कुवत काय एकदा त्याच्यासाठी टाळ्यावर. नाहीतर हे आताचे महाल चाललो होत ना, हे इकडे बघ आताचे महाल चाललो होत ना तर शेजारी विचारून जातात अरे वाटाणे किती घालतो 5 किलो घाल.
तांदूळ किती घालू? घाल 10 किलो घाल. डाळ घाल 4 किलो. ठीक आहे. ते शेजाऱ्या ते करता बरं सांगायचं नाही. उद्या सकाळी माणसं कोण नाही इली काय त्या महालवाल्या माणसांचा गायरे पोचलेला त्याच्या बघूचा त्याच्यात त्याचा समाधान आला. हे विषय चालतायत बरोबर ना. आता म्हणून या कुटुंबाचे संबंध कसे ते सांगायची काही गरज नाही ना बुवा. लक्ष्मीनारायण मांजरेकर वाडी. लक्ष्मीनारायण मांजरेकर वाडी यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे बाळा डोंगरे रानबांबुळे यांकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वागत करतो. अरे काय सांगायची गरज आहे. माझं फेब्रुवारी तो कार्यक्रम ठरवला. माझं अरे प्रत्येकाचे ठरलेत ना. सिंधुदुर्गातले जेवढे बोट आणि माझं काय म्हणणार तुझी माझी बारी आहे ना तर दुसरं गोष्ट नाव होण्याची गरज नाही बुवा. हे आतापर्यंत तुम्ही ह्याच केलं ना. तू गाडीच्या बारी आहेत सांगितलं विनोद चव्हाण बुवा बरोबरच्या बारी आहेत बांधायच्या बारी आहेत. रुपयाचा अगोदर तुझा वाक्य काय वाघ एक जवळ येलो. आता त्या वाघाच्या नाका कशी म्हणू मोस्ट ती बघ. या तुझं वाक्य मी तुला हो तू चुकतो. अरे इकडे बघ तू वाघ नाही कुत्रे वागू तू कुत्रे वागू. हा बऱ्या डोळ्यानी पापसारी नारायण भगतो पैशासाठी माणूस मरतो पैशावर जगतो पैशावर जगतो. वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे. पैशाची लाचार काम करी काम वेळा काम करी काम वेळा आवाज येतो. जगात नाही राम रे जगात नाही राम रे. काम करी काम वेळा काम करी पैशाची गजरे मोठी काय कोणाला त्याची हाव. आई सोडून घेत पैशाच्या मागून गाव. जन्मापासून तर माणस पैशाची गुलाम रे पैशाची गुलाम रे. काम करी काम परमेश्वरांना एवढे प्राणी या जीवसृष्टीवर बनवले त्याच्यात माणूसच एक अस्वागत सत्य. ज्याचा 2 पाय 4 पाय तो सुद्धा हे सगळे आडवे बनवलेले आहेत. लक्षात ठेवा. हत्ती एवढं मोठं जबरदस्त ताकदवर तरी त्याला आडवं केलं ना. वाघ हे 4 पायाचे प्राणी सुद्धा आडवे केले ना. पण माणूसच असो एका लक्षात घे 2 पायावर असलो तरी त्याला उभा. त्या माणसांना अक्कल दिली आहे. परमेश्वरानं प्रत्येकाला अक्कल दिलेली आहे. मगरीची ताकद ना पाण्यामध्ये आहे. माशाची ताकद सुद्धा त्याच्या शेपटीत आहे पाण्यात. बैलाची ताकद त्याच्या खांद्यात आहे. घोड्याची ताकद त्याच्या खुरामध्ये आहे. गाढवाची ताकद गाढवाची ताकद त्याच्या पाठीत आहे. आणि माणसाची ताकद ना या डोक्यात आहे. ती अक्कल वापरून शिक जरा. आपण भरडावर तुझी बाजी असल्याला काय केलं असतं. तुझी अक्कल असते ना घरात बारी करूची विध्वस्त होई आपला. माझी अक्कल काढले हो. तुझी अक्कल तू बाई शाळेत असताना बाईने एकदा वाक्य सांगितले. अरे समीर तुका मी एक वाक्य देते त्याचा विरुद्धार्थी वाक्य सांग. वाक्य बाईने सांगले अंधारात मुलांकडून चुका होतात. त्याका वाक्य दिले मी अंधारात मुलांकडून चुका होतात याचा विरुद्धार्थी वाक्य सांग. घेऊन अंधारात केलेल्या चुकांमुळे मुलं होतात म्हणून सांगल्या. तुझी अक्कल
खरा म्हणजे उजेडात नाही म्हणून मला दोन झाली असू दे ना. आपल्याला पराक्रम आहे तो. पूर्वी एका 10-12 होती, तुमचे 12 होत सांगत होतो. अरे शाळेत जाताना बाकीचे येऊ नाही, लाईन लागा लाईन शाळेत. आम्ही शाळेत जाऊ तेव्हा तो विषय वेगळा होतो. तू समजा घराकडे गेल्यानंतर माणूस कशावर म्हणजे मी काय उघडू असते काय नाही. अरे घराकडे फुलपेट घालून कसं राहणार. जे काही शॉर्ट्स असेल त्याच्यावर राहणार किंवा लुंगी धोतरावर नसतो ना. हा तू कसं असतोस रे. तू काय घातलं त्यात कळत नाही लोकांना. त्यात वरचा घातलं का तुला खालची घालची गरजच का. तू आता सरळ रे, तू सरळ लक्षात घे. तब्येत सांभाळ मी तुला प्रामाणिकपणे सांगते. आणि हे गणपती स्मरून सांगते, कारण तुझ्यापेक्षा तुझ्या तोंडापेक्षा तुझ्या आवाजावर मी प्रेम करते पहिल्यापासून तुला माहिती आहे. म्हणून तब्येत सांभाळ. हे प्रोग्राम काय नाही काय नाही. तुझ्या कोण नाही मी सांगितलं ना, कोण नाही विषय. झील 2 असले तरी काही उपयोग होतो ना. एकही तितक्यात करतो, चेडू एक असलं तरी तितक्यात करताना. चेडवा सुद्धा आता साधना गाग लावतो. हो माका म्हणता 2 जणच कोणतरी घेऊन जाते. ही तुझी लायकी, ही तुझी लायकी. 4 जण लागतात. 2 जण नसले तुझ्या बाबतीत फोन राहिला ना, तुला मी मोटरसायकल पाण्या मोठी झालं. 4 जण लागतात ना. नाही ना मी असेल. पूर्वी विषय वेगळा होतो. पूर्वी आम्ही लहानपणी शाळेत जात असताना तुझ्या माहिती तुझ्याकडे असताना हिंमत नाही. शाळेत मुलींच्या बाजूत बसायची. एका बाजूत मुलग्यांची लाईन, एका बाजूत मुलींची लाईन. आणि आता तुमची जोडी ह्या तुझा लिहा माझा जो भारी आहे 2 नंबर. तू ह्याच्या सोड लावली ना तुझ्या समाज सलाम तुझ्या आई वडिलांना म्हणजे ठीक आहे ना. तो येणार केसा तो कसं मानलाय सांगून एकटाच आहे. अरे बाबांना प्रयत्न करायला आपला भावंड होईल आणि असू ती मी सांगतोय तुझ्या आई वडिलांना तुम्ही अजूनही सांगताय गणपतीला करून तुम्ही प्रयत्न करून का बहीण भाव काहीतरी होते. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी या काय 10-12 होती लक्षात घ्या. पण महिला वर्ग इथे महिला वर्गांसाठी सांगते 10-12 मुलं असली ना तरी पण एकाही मुलाच्या वेळेस सिझरिंग झालं नव्हतं कधी. आता एक जरी झालं ना तरी 80-90 हजार खर्च झाल्याशिवाय मुलगा जन्माला येत नाही. म्हणजे आता जन्म सुद्धा विकत पडलाय आणि मृत्यू सुद्धा म्हणजे विकत पडलाय. एक मुलगा इकडे गावात असलो आणि एक दुबईत असलो आणि बाकी जर शेवटच्या क्षणात असलो तर हो इथनं मुलगो गावचं मुलगो डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे डॉक्टर साहेब माझं भाऊ उद्या दुबईसून येतो काय हो करा. एक दिवस बाबांका वाचवा. डॉक्टर वाटत बघितलेले असतात. एका लावले काय म्हातारा तो येणं दुबईचो काय काढल्याने काय म्हातारा गेलो. खर्च किती 80,000 रुपये. म्हणजे जीवन जन्मात येणार आणि जन्मात मृत्यू पावणार ही साधी गोष्ट नाही. हे सगळं परमेश्वराच्या हातात लक्षात घे. म्हणून सांगतो कर्मात घाबरत आहे. ज्या परमेश्वराच्या इच्छेशिवाय ना झाडाचा एक पान सुद्धा हलत नाही. लक्षात घ्या. त्याच्यात तुमच्या आमच्यासारख्या काय होत बसलात. आमचं नशीब आहे की आमच्या डबलवारे एवढे लोक आणि एवढे बायका तिथे समोर ऐकतात. म्हणजे आमच्या मुखातून काहीतरी चांगलंच निघायला पाहिजे ना. मगाशी माझ्या वडिलांची माझे आई वडील लवकर गेले. हे प्रत्येकाच्या नशिबाचे भाग आहेत. तुमचे कोणाचे म्हाताऱ्या मुला म्हणजे मुलगा म्हातारा झाला तरी त्यांचे आई वडील जिवंत असणं हे सुद्धा नशिबाचे भाग आहेत. हे साध्या गोष्टी नाहीत. म्हणून आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका. तुमच्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही. लक्षात घ्या. मुलगा असू दे मुलगी असू दे विषय तो नाही. आता जमाना बदललाय. कालाय तस्मै नमः. पूर्वी 2 मुलं होईपर्यंत बायकोची हिंमत नव्हती नवऱ्याच्या पुढ्यात कामी घेऊन यायची. आणि आता लगीन झालं रात्री जर काय लावलं भिंतीक तर बायको भावाक सांगता सोनो माझो सोनो माझो राजू आणि मग हो बायको म्हणते माझा पिलू. कुत्र्याचा पोरणी सेम झाली आहे परिस्थिती बायकोची.
तुका इतक्या बायकाचा काय सांगा अजून माझा खूप लहान हो. अजून खूप पडले 30-35 इंची वाट बघतात यंदा हाताला काय नाही तुमचा मला इतक्यापासून रिसेटिंग लावला तर सुटला नाहीतर निर्मशी म्हणूनच मराठा लागतं ज्यांनी रिसेटिंग लावायला ते सुटले बाकी इमानदारी ठरलो तो फक्त वाट बघित राहणे त्याच्यात पर्याय नाही. 45 मिनिटाचा वेळ आहे वेळेमध्ये भजन संपवणार म्हणजे गजर संपवणार आहे. लक्ष्मी नारायण मांजरेकरवाडी अनाव यांकडून बाळासाहेबांवर एक गाणं घ्या म्हणून हे 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. इथे पक्षीय विषय नाही परंतु बाळासाहेब म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या समोर अगदी माणूस उभा राहतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये एक जन्मला शिवाचा छावा बाळ ठाकरे नाव त्याचे कुणा नाही ठावा. बाळ ठाकरे नाव त्याचे कुणा नाही ठावा. बाळ ठाकरे नाव त्याचे कुणा नाही ठावा. महाराष्ट्रामध्ये एक जन्मला शिवाचा छावा. महाराष्ट्रामध्ये एक जन्मला शिवाचा छावा. शिवाचा छावा बाळ ठाकरे नाव त्याचे कुणा नाही ठावा. बाळ ठाकरे नाव त्याचे कुणा नाही ठावा. बाळ ठाकरे नाव त्याचे कुणा नाही ठावा. झाला नाही होणार नाही आता मुदा नेता होता. जीवन तुला करुणी भगवा जय भवानी जय भवानी जीवन तुला करुणी भगवा धन्य गंगाला धन्य गंगाला. बाळ ठाकरे नाव त्याचे कुणा नाही ठावा. बाळ ठाकरे नाव त्याचे कुणा नाही ठावा. बाळ ठाकरे नाव त्याचे कुणा नाही ठावा. महाराष्ट्रामध्ये एक जन्मला शिवाचा छावा. महाराष्ट्रामध्ये एक जन्मला शिवाचा छावा. शिवाचा छावा बाळ ठाकरे नाव त्याचे कुणा नाही ठावा. बाळ ठाकरे नाव त्याचे कुणा नाही ठावा. बाळ ठाकरे नाव त्याचे कुणा नाही ठावा. आता ही करून मुलं बसली हल्ली गाणी जी फेमस आहेत मार्केटमध्ये ते 1-2 घेतो. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी रीत कान्हा तुझी नाही बरी. रीत कान्हा तुझी नाही बरी. विसली माझी बांगडी 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 विसली माझी बांगडी 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 विसली माझी बांगडी बांगडी बांगडी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी. रीत कान्हा तुझी नाही बरी. रीत कान्हा तुझी नाही बरी. विसली माझी बांगडी 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 विसली माझी बांगडी 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 माझी बांगडी बांगडी बांगडी. गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी राजा माझा फोटो माझा का. गुलाबी साडी आणि बरोबर आहो. काजळ लावून लावा. काजळ लावा. गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी भारी राजा गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी भारी राजा गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी भारी राजा
हिराची अंगठी रुपून बसली, हिराची अंगठी रुपून बसली, कोणाची हे माग बोट, नया कोणाची हे माग बोट. या घ्या आणि या घ्या. गाणं म्हणता अजून नाचत आहे म्हणा. आणि एक म्हणा आणि एक म्हणा बुवा. नाचत आहे त्यांका ना बसते नको रे माझ बरोबर अजून एक काय नाचून दे. तुम्ही जुना गाणं व्हाय का नाही व्हाय? नागिन नागिन मालवणी म्हणा. हा हा लाडक्या बहिणीसाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. लाडक्या बहिणी ही चांगली गोष्ट आहे, शेवटी काय विषय पक्षाचा नाही. परंतु दर महिन्यात आपल्या भावाकडे पसरूची गरज नाही, भावातच आपला हात पसरूची परिस्थिती आहे. खरं तर आपल्या महाराष्ट्रात महिला ही सबलीकरण झालेली आहे. ज्या दिवशी बचत गटाची स्थापना झाली तिथपासून भावाच्या हातात बायको कसे घालत नाही, म्हणजे माहिती नाही. आठवड्यातून 2 ते 3 मिटिंग ठरलेली आहे दुपारच्या टायमात. तो नाता जेवण नाही वयाचा घ्यावा बचत गटाच्या मिटिंग देवा शपथ सांगते. आमच्या शेजारात पण मिटिंग 2 बरोबर दुपारच्या खोट्यात मिटिंग. तुझी बायको हा बचत गट सगळ्यांच्या बायको 2च्या ठोक्यात मिटिंग. 2 ते 5 वाजेपर्यंत काय करत त्याच समाज म्हणून खिडकीतून खरं तर वाकून बघणं बरोबर नाही, पण सहज वाकान बरोबर. तर देवा शपथ माझी बायको स्वतःच्या झिलात कधी संध्याकाळच्या वेळेस तुळशी वृंदावनाकडे घेऊन जिला शुभम करू ती म्हणत नाही, ती लाईनीत बसलेली आहे. खरा जगाला प्रेम अर्पा, जगाला प्रेम अर्पा. जगाला प्रेम अर्पा म्हणजे काय खरी गोष्ट आहे. हे त्या दिवशी माझ्याकडे आणि हो म्हणतो हो कसं काय म्हशी बिशी बघल्या आणि म्हणता होय हे कोंबडी नाही दिसतात तसे का म्हटले बचत गट असून लावले कोंबडे. हे बचत यांचं वैशिष्ट्य काय म्हटलं एका टायमात 2 गावटा घालतो काय सांगतात म्हटलं बघ दाखवले झाड कुठून एकाच्या खाली 2 घराकडे गेलो आणि बायको सांगता हो तू का 2 कोंबडे म्हणजे 2 गावटा घालले कोंबडे देऊ नये नाही हो हो रागा बरोबर गेलो तुका देऊ नाही. घराकडे गावठी कोंबडी सगळी झाकलेली होती त्यांच्या पुढे घेऊन गेलो नाही. उद्यापासून प्रत्येकाने 2 कावटा घ्यायची नाही दिला तर तुमचं कापून घातलं. झापाखाली झाकून घालून दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो पहिले तर झाप उघडल्या 2 कावटा तिका सांगत तू बच गई. दुसरी बारकी तलगा होती तेव्हा शपथ झाप उघडल्या बरोबर तुझी पाय लटवटच उभी लावली. त्यांनी पण घातले 2 कावटा पण ते ह्याच्यापैकी वाटाण्या तुम्ही बच गई.
तुला धाकून पडल्यावर याकच काढ तेव्हा कोण तो काढला "ए! तू आता कापतो रे बाकीच्यानी दोन दोन आणि तू या तो म्हणता बाबा तू गप्र तुका जरा अक्कल कमी दिली आहे म्हणून तू कोणत्या दिवशी सांगलेले बाकीच्यांनी दोन दोन घातले ते कोबडे होते मी कोबो असा या घातले व्हायला घेऊन मग आता भीती तुझ्या तू हो तू ताकद ना कदम दम नाही हो तू दम इकडे तिकडे वाया घालवण्यापेक्षा घडी घाल हा जॅकेट बिकेट धान्यात घाल तुझं खाऊ का मग तुला मी काय सांगितलं तू नको माझं जॅकेट खरोखरच आता मग लय लवकरच तुझं जॅकेट नको हा अजिबात नाही तर फुट्या घालून घेऊ ना आई या मी तुझ्या तुकाच फुट्या घालायची आता पाळी तुला आता तो भुसकवण्या म्हणून मारणार लय बाबा भुसकवणा म्हटलं माझे कार्यक्रम आहे आणि आम्ही गोट्याने खेळतो घरी आम्ही भोवलं खेळतो तू खेळलं तू काय तू मेलं सुटलं तू उठीत नाही हे शाळेत असताना तुम्ही शाळेत गेलं होय शाळा सुटली काय घराकडे पहिलं तू आणि बाकीची शाळा सुटली का आवाजातले सगळे पोरांका गमवलं हे आम्ही ना डॉक्टर ना आणि वासू त्या हिशोबाने म्हणत नाही वासुदेव तुला माहिती आहे बोललं तू वासुदेव बोललं सकाळच्या प्रहारी येतात 5 वाजता आता ते येतात ते 10 वाजता मोटरसायकल येतात ते वासुदेव ते वासुदेव येतात काही त्याला आवाज सुचलो का मोटरसायकल थांबवल्याने वासुदेव आला ते वासुदेव ते वासुदेव वासू आजची बातमी आहे तुमच्या माहितीसाठी महिला वर्गाला सांगते हे फिरतात ना हे आणि ते पैसे वगैरे मागतात तुमची हिस्ट्री वगैरे सांगून त्यात सावंतवाडीत पकडलेत ना बुवा त्या महिलांकडे त्यांच्याकडे मॅप मिळालो ना मॅप म्हणजे आज कुठल्या घरपोडी करायची आहे तर हे रस्ता ओसवलो ही घरपोडी करायची आहे तिथून मागून रस्ता आहे हे मॅप त्यांना सावंतवाडीत मिळाले त्यामुळे जपून राहणं गरजेचं आहे हे सगळे थोतांडा लक्षात घे आपण परमेश्वराची त्या गणपती बाप्पाची 1-2 मिनिटं जरी सेवा केलीत ना तरी तेवढी पुढे आपलं नशीब कोण ज्योतिषी बदलू शकत नाही आपलं नशीब हे आपल्या हातात आहे आपल्या मनगटामध्ये लक्षात ठेवा त्यामुळे तुमचं कर्म करत करा तुमचं नशीब बदलणार आहे दुसऱ्याने भविष्य सांगून तुमचं नशीब बदलायचं नाही तसा असता तुमका माहिती आहे काय विचार घरात भांडणाने आपण विचारून जातो की आमच्या घरात प्लेट चालवा काय सांगणारे सांगतो तुमच्या संडासारखं दरवाजा तुटलो दक्षिणे घाललो काय ती तोडफोड करून आम्ही सगळा करतो पण गाडीच्या दुकानाचं तोंड घडं असायला तर लाईन लागलेली असते लोकांची लाईन लागलेली असताना म्हणून एक कलियुग आहे या कलियुगात तुमच्याकडे 1 लिटर दूध असत ना तर दूध विकूसाठी प्रत्येकाच्या दारोदार तुमका फिरायला लागत तर तुमच्याकडे दारू असत तर लोकांची लाईन तुमच्या घरापर्यंत लागतली ह्या मात्र तितकी असत द्या म्हणून गजराला सुरुवात करतो बाप्पा तुमच्या आगमनाने आनंद होई मनोमनी समीर परब आणि मित्रमंडळी इथे आलेले आहेत माझ्या भजन मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो तर मग अशी तबल्याचा काय निघाला तू धरू की सारखं असू दे ना त्याचा तो काय तर बघितला तुझं सगळं तू बघू तू बाप्पा तुमच्या आगमनाने आनंद होई मनोमनी मंगलमूर्ती श्री गणेशा हर्षित झाली मंगलमूर्ती श्री गणेशा हर्षित झाली
पृथ्वी प्रदक्षिणा करणे निघाला कार्तिकेय मंगळावरती माय बाबा विश्व मानुनी गणेश माझा फेर धरी गणपती बाप्पाला पहिला मान मिळालेला आहे विजेचा मान गणपती बाप्पाला मिळालेला आहे मळीपासून पार्वतीने मातृपुत्र बनविला मुंडके कापुनी गजासुराचे गणपती केले त्याला तो गणपती आहे पैज लागली कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा हे दोघे भाऊ की पृथ्वी प्रदक्षिणा जो कोण पहिला करेल त्याला पहिला पूजेचा मान पैज लागली मयूर कार्तिक स्वामी मोरावरती बसले आणि फेरी मारायला गेले पृथ्वी प्रदक्षिणा करायला आणि गणपती बाप्पाने काय केलं आपल्या आई वडिलांभोवती शंकर पार्वती भोवती फेरी मारली बसले का तर पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य आपल्या आई वडिलांची फेरी मारल्यामुळे मिळालं आणि त्यामुळे गणपती बाप्पाला पहिला मान मिळालेला आहे लक्षात घ्या मळीपासून पार्वतीने मातृपुत्र बनविला मुलगी कापून गजासुराचे गणपती केले त्याला शंकराने त्या मळीपासून बनवलेल्या पुत्राचं मुंडकं उडवलं त्या मुंडक्या गेला घेऊन त्या नारळाच्या झाडात चिकाटला मोठ्या नारळाच्या आपण नारळ काय म्हणतो श्रीफळ म्हणतो कारण त्या मळीपासून बनवलेला तो पुत्र होतो त्याचा होता लक्षात घ्या आणि जे धड राहिलं शिल्लक खाली हत्तीचा मुंडक्या बसवल्या हत्तीचा धड रावला त्या धड शंकर महादेवानं गरगर फिरवल्या आणि समुद्रात फेकून दिल्या धड नाही म्हणजे शिर नाही पण धड राहिलो ती तुम्ही आम्ही खातो ती कुरली ती टाकला नाही तर त्याचा फक्त धडाचा काढू भाग आहे म्हणून तो विषय लक्षात घ्या हे विषय आपल्या मुलांपर्यंत हे गेले पाहिजेत म्हणून सांगण्याचा कुठेतरी प्रयत्न नाहीतर माणूस फेमस व्हायला वेळ लागत नाही एवढ्या छोट्या मुलाने 2-4 वर्षाच्या मुलाने गेल्या वर्षी गाणं म्हणलं तर प्रत्येकाच्या म्हाताऱ्या माणसांपासून तर लहान माणसाच्या तोंडावर होतं कुठलं गाणं शंकरानी पार्वती मांडीवर बसला गणपती आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला देव गणेश ठरला पूजा प्रथम पूजेचा मान करी देव गणेश ठरला पूजा प्रथम पूजेचा मान करी मंगलमूर्ती श्री गणेशा मंगलानी मरणासाठी कैकवाचा जन्मासाठी आई हवी जन्मासाठी आई हवी जन्मासाठी आई हवी दुःख जागण्या या संसारी आई सारखे नाही कोणी आई सारखे नाही आई सारखे नाही म्हणजे मृत्यू आपल्याला कुठल्याही पद्धतीने येऊ शकतो आज पेपर उघडला तर दररोज आपण वाचतो की अपघात झाला तरुण मुलगा घरच्यापैकी गेला मरणाच्या अनेक वाटा आहेत परंतु आपल्याला जन्माला यायचं असेल तर आईशिवाय दुसरा पर्याय नाही लक्षात घ्या मग ती टेस्ट ट्यूब बॉडी असू दे नाहीतर अजून कुठला मार्ग असू दे परंतु तो गर्भ जो असतो तो आईच्या पोटात वाढवल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आपली आई आपल्या जवळ जास्त असते बाप थोडासा लांब असतो मग ते आपल्या आई वडिलांची सेवा फक्त परीक्षा येईल आई वडिलांच्या पाया नाही पडायचं दर दिवशी सकाळी उठल्यानंतर आई वडिलांच्या पाया पडायचं तुझं नाव काय क्षितिज श्री बघ तुझं पण नाव गणपती वापरायचं
श्री श्री गणेशा बरोबर ना? तुझं नाव नुसतं श्री आहे, मी जाणली कुठे आहे? आपल्याला जाणवी कुठे स्त्रिया नाव हल्ली खूप छान छान मुलांची नाव ठेवतात. पूर्वी काय होते? तुकाराम, ज्ञानेश्वर, का अशी नाव ठेवायचे? तर त्या निमित्ताने जर नाव घेतलं आपल्या मुलाचं तर त्या परमेश्वराचं नाव घेतलं तर आनंद व्हायचा. आता तसं नाही. आता पिंकी, बबली, चिकू अशी नावं. पूर्वी तर दमणा. आता 9 वारी तुम्ही एवढ्या महिला बसल्यात बघा. फक्त मला वाटत नाही एक तरी 9 वारी होती ना. असं आजी आहे बघा. ती आजी 9 वारी होती. नाही तर आता सगळं जमाना बदललेलं. जशी साडी तशी टिकली तशी कुठल्या कार्यक्रमात गेलं तर बचत गट सुद्धा बघा एक सारखे सगळ्यांचे साडे सांगायचो लोक भवानी बचत गट. आता नवरात्र आहे का ना 9 दिवसात 9 लोक असे बचत केले सर्व तरी कमी पडलो. 9 दिवसात जसं कलर तसं या 10 वर्षापूर्वी ते विषय नव्हते. आता ते कलर वाईज 9 दिवसाचं प्रत्येक दिवशी ती 9 रुपये देवीची 9 रुपये ती 9 रुपये महिला वर्ग. आमच्या घराकडे सुद्धा तीच परिस्थिती. मी तुमका दोष देणार नाही. आता ही बारी आहे माझी. कधी चाललास बारी गावाकडे तुमचा आपला ओळखतात असला आणि चांगल्या मूड मध्ये असली तर कधी चाललास सामान्यकरांकडे जावा, सामावून जावा, पावसात सावकार जावा. बरोबर कोणच समीर कदम त्या भाऊजींना काय बोला झालं बसून पण सांगितलं होतं ना. आणि हो बघा आता तो तू शाळेच्या गायरीत गेलं काय कडे वाच जवळसून बरोबर लांबसून आवडणार नाही. गायरीत नाक घालून जाऊ नका. ये लवकर. नाही डायबिटीस असल्यामुळे त्याला काय बोलत नाही. तिथे डायबिटीस असल्यानंतर याचा प्रॉब्लेम होता. करायचं म्हणजे कंट्रोल नसता. त्याला मी जातो तर जा पण रावणासारखं करू नको ना. रावण समुद्रात इतकं मुकलो तो पण आत्मलिंग घेऊन जात होतो ना रावण. मग गणपती बाप्पा येलो तिथे पण गुराख्याच्या रूपात. आणि रावणाची अशी परिस्थिती झाली का इतक्या का म्हणजे पोट तुमला इतक्या का नवशंका झाली. त्याने गुराख्याच्या हातात पिंडी दिली गणपती बाप्पाच्या आणि तो 2 हाताचा गणपती गुराख्याच्या हातात पिंडी दिली. त्या गुराख्याने सांगितलं गणपती बाप्पा 3 हाका मारी. 3ऱ्या हाताने जर राहिलं तर खाली ठेवतो आणि ती खाली ठेवले 3 हाका मारली 1 2 3 आणि रावणाचा जो उभं होता तो काय थांबला तो उसं खाली ठेवले आणि ती पिंडी गेली खाली जमिनीत आणि तेव्हा तो हात ओढल्याने ना आणि तेव्हा तो गोकर्ण तयार झालेला. ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलांपर्यंत पोचू काही लक्षात घ्या. डबल बारी हे असं माध्यम आहे. तुम्ही 4 लोक ऐकतात बाकीच्या सगळे फालतूगिरी जाऊ दे पण 1-2 सांगितलेले विषय तुमच्यापर्यंत किंवा त्या लहान मुलांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. आम्ही पैसे फुकटचे नाही घेतलेले. आमच्या अभ्यासाचा काहीतरी विषय हो त्याच्यासाठी रामायण महाभारत ह्या मुलांना दाखवू गया. आपण म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराज जन्मात येऊ खरे 100% सत्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे पण छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मात येऊ खरे तर त्यांना जन्म देणारी जिजाऊ आधी जन्मात येऊ खरी ना. आमची जिजाऊ संध्याकाळी 7:30 वाजले काय बाहेर घेऊन जाईल कमरेवरची काय का सांगा समऱ्या चिव
ओंकार या नवीन नवीन चालेल. अजून एक कडू भक्त बाकी आहे. म्हणून या कलियुगात खरंच आपल्या आई वडिलांपेक्षा जवळ दुसरं कोण नाही. लक्षात घ्या, मित्र वगैरे सगळे आहेत, परंतु आपल्या आई वडिलांची सेवा मरेपर्यंत करा, आपल्याला काय कमी पडणार नाही. म्हणून म्हणतोय बघा, कलियुगाया माय बाबा नित्य जपावे कलियुगाया माय बाबा नित्य जपावे कंतरी मंगलमूर्ती पुन्हा न कळले आठवणी हे पुस्तकाने नियतीचे सर्व नको करू मानता हे जीवन आहे उपयोगाचं नाही. रावणाने गर्व केल्याची परिस्थिती काय झाली. माझे एवढ्या बाय आहेत, अरे तुझ्या जाताना ना शंकाचा बटन लावून सुद्धा फुरसत मिळणार नाही. आता की नावा घेऊन जात कोणा कळायचं नाही. लक्षात घ्या. म्हणून ह्या परमेश्वरानं आपलं काय भाड्याचं घर दिलं. भाड्याचा ह्या भाड्याच्या घरात आपलं विषय संपलो काय घर रिकामी करायचा आणि निघून जायचा. म्हणून जास्तीत जास्त त्या परमेश्वराची सेवा करायची. तुम्ही लहान मुलं संध्याकाळच्या वेळेस पूर्वी बघा, संध्याकाळ झाली की घरच्या महिला आजी किंवा आई लहान मुलांना तुळशी समोर घेऊन उभी राहायची, दिवा लायची आणि शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा. आता या महिला बसल्यात, एक तरी कोण असत की नाही शंका आपल्या पोरग्यांका पोरगोच जाग्यावर नसते होतं. पोरगोच जाग्यावर नाही. ही परिस्थिती आहे. पूर्वी मुलगा जर रडाक लागलो, बारक्या पोरग्या रडाक लागला तर कमरेजवळ घेऊन बाहेर फिरत. आता जर रडाक लागलो तर मोबाईल हातात देतोय. मोबाईल दिल्यानंतर पोरगो गप. बापाक आई बापाक जेवढी घटना कळत नाही ना तितकी बारक्या पोरग्यांचा होतो. म्हणजे पाळण्यातून दुसरे सुरुवात 6-5 महिन्याच्या मुलात सुद्धा मोबाईलच्या सगळ्या गोष्टी करतात. एवढं आपण प्रगतशील झालोय. 21व्या शतकाकडे आपण वाटचाल करतोय. पण आपली संस्कृती या सामान्य कुटुंबियांनी राखलेली किंवा आपण सगळे जे गणपती उत्सव हे सगळे उत्सव आपण एकत्र कुटुंब पद्धतीत ज्यावेळेस करतो, 4 लोक जेव्हा मुंबईची येतात तेव्हा आपल्या घराकडे समाधान वाटतं. उद्या गणपती बाप्पा गेल्यानंतर एक दिवस आपल्या घरात काहीतरी दुःख घडलंय असं प्रत्येकाच्या जीवावर होतं. एवढा हा गणपतीचा सण आपल्या जीवाशी निगडीत आहे. काशीराम, गणपती बाप्पांचा विषय आला, भाद्रपद शुद्ध चतुर्दशी गणपती बाप्पाचा विषय येलो आणि आता येऊ सांगतो फेब्रुवारीत तो कुठलो महत्कट विनायक गणेश जयंती. शिवपार्वतीचा पुत्र गणेश आणि अदिती आणि कश्यप मुनी यांचा जो पुत्र तो महत्कट विनायक, तो गणपती वेगळो. फेब्रुवारीत येणारा गणेश जयंती तो गणपती वेगळो आणि ह्यो गणपती वेगळा. लक्षात घ्या, हे विषय आपल्या मुलांपर्यंत पोहोचवले पाहिजे. हा गणपती बाप्पा मातीचा केलेला असतो. आता पीओपी वगैरे ठीक आहे, पण मातीचाच का तर महाभारत व्यासाने सांगितलं आणि त्या गणपती बाप्पाने लिहिलंय. त्याच्या मागे खूप स्टोरी आहे, ती सांगायला तेवढा वेळ आहे म्हणून संपू दे. म्हणून जुन्या चालीरीती आहे. आज सत्यनारायणाची पूजा कुठेही असू दे, कुठल्याही वाडीत असू दे, सत्यनारायणाची पूजा करण्यानंतर आमंत्रण द्यायचं गरज नाही. साऊंडवाले एकच कॅसेट लावतो, श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा.
फळ मागावे जणू श्री हरीच्या लागावे गळ्यात छान मागितल तू तयास नव्हती काही संतान गेला नवस म्हणून मांडण कधी पत्नीला गारली जगणे म्हणू जास गोडीत लिनवावे प्रवचनी जगणे म्हणू जास गोडीत लिनवावे प्रवचनी मंगल मूर्ती श्री गणेशा वज्राली धरणी मंगल मूर्ती श्री गणेशा वज्राली धरणी बाबा तुमच्या आगमनाने आनंदोई मनोमनी बाबा तुमच्या आगमनाने आनंदोई मनोमनी मंगल मूर्ती श्री गणेशा वज्राली धरणी मंगल मूर्ती श्री गणेशा वज्राली धरणी मंगल मूर्ती श्री गणेशा वज्राली धरणी हल थोड़ा इफेक्ट द्या गुरु एक तुझी माझा विधाता गुरु बिना सुने तारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा Thank you.